आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। एका महिलेने असं कांड केलं ज्यामुळे 3 राज्याच्या पोलिसांना धक्का बसला। महिलेने पतीसोबत मिळून प्रियकराची हत्या केली आहे। त्यानंतर मृतदेह तिच्याच मैत्रिणीच्या घरी पुरला। मृत प्रियकर बिहारचा रहिवासी होता। अनेक दिवस त्याचा पत्ता न लागल्याने त्याच्या कुटुंबियांनी बिहार पोलिसांना गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी तपास सुरू केला असता हे खून प्रकरण उघडकीस आलं। उत्तर प्रदेशातील प्रतापगडमध्ये ही घटना घडली। हे प्रकरण फतनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुवंगा गावातील आहे। येथे राहणारे विनोद आणि त्यांची पत्नी पुष्पा हे हरियाणातील गुरुग्राम येथे एका खाजगी कंपनीत काम करतात। तिथे पुष्पाचे बिहारमधील मुनियारी डॅम येथील शिवनाथ 45 यांच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले, पण लवकरच तिला शिवनाथचा कंटाळा आला। तिला शिवनाथ पासून सुटका हवी होती, मात्र शिवनाथ तिच्याशी संबंध संपवायला तयार नव्हता। त्यानंतर महिलेने पती विनोद याला संपूर्ण हकीकत सांगितली। यानंतर दोघांनी मिळून एक प्लॅन केला। महिनाभरापूर्वी पुष्पा कंपनीतून सुट्टी घेऊन सुवंसा येथे आपल्या घरी आली होती। प्रियसीने फोन केल्यावर शिवनाथही तिला भेटायला तिथे गेला, पण त्याचं पुढे काय होणार हे त्याला माहित नव्हतं। पुष्पाने शिवनाथला भेटण्यासाठी तिची मैत्रीण पूनमच्या घरी बोलावलं। पुष्पाचा नवरा पूनम आणि तिचा नवरा चिंतामणी हे आधीच तिथे हजर होते। शिवनाथ तिथे येताच त्याची गळ आवळून हत्या करण्यात आली। मृतदेहाचे धारदार शस्त्राने 3 तुकडे करण्यात आले। त्यानंतर पूनमच्या घरातच मृतदेह पुरण्यात आला। यानंतर विनोद आणि पुष्पा गुरुग्रामला परतले। दुसरीकडे बिहार पोलीस शिवनाथचा शोध घेत होते। तो पुष्पाच्या नियमित संपर्कात असल्याचं समोर आलं। त्याचा शेवटचं बोलणंही तिच्याशीच झालं होतं। यानंतर पोलिसांनी पुष्पा हिला ताब्यात घेतलं। तिची कडक चौकशी केली असता तिने खुलासा केला। तिने सगळा प्रकार पोलिसांना सांगितला। त्यानंतर पोलिसांनी प्रतापगडमधील पुष्पाच्या मित्राच्या घरातून मृतदेह ताब्यात घेतला। मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। याबाबत शिवनाथच्या कुटुंबियांनाही माहिती देण्यात आली। त्याच्या कुटुंबाची अवस्था बिकट असून ते रडत आहेत। दरम्यान विनोद आणि पुष्पा यांना पोलिसांनी अटक केली, मात्र पूनम आणि चिंतामणी सध्या फरार आहेत। त्यांचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।